देवाताईसा करी उपकार देवाताईसा करी उपकार देवाताईसा करी उपकार देवाताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ देहाचा विसर पाडी माझ देहाचा विसर पाडी माझ देवाताईसा करी उपकार देवाताईसा करी उपकार देवाताईसा करी उपकार देवाताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ देहाचा विसर पाडी माझ देहाचा विसर पाडी माझ हरित हा जीव सुख पावे माझा हा जीव सुख पावे हरित हा जीव सुख पावे माझा हा जीव सुख पावे हरी केशी राजा करो आले राजा कळो आले परे केशी राजा कळो आले भावनी चित्ता राखे पाया पाशी पासे भावनी चित्ता राखे पाया पाशी भावदेई चित्ता राखे पाया पासे सकळ वृत्तीचे अखंडित सकळ वृत्तीचे अखंडित सकळ वृत्तीचे अखंडित आस भय चिंता लाज काम क्रोध भय चिंता लाज काम क्रोध भय चिंता लाज काम आस क्रोध भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा तोडावा संबंध यांचा माझा जीव सुख पावे माझा मागणी ते कहीची आहे आता बघण्याचे एक हेचे आहे आता नाममुखी संत संगती नाममुखी संत संगती नाममुखी संत संगती तरीच हा जीव सुख पावे तरीच माझा हा जीव सुख पावे तरीच माझा हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा हरे केशी राजा करो आले हरे केशी राजा करो आले हरे केशी राजा करो आले तुका म्हणे नको वर पंग देवा 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 हे माझी सेवा भाव शुद्ध हे माझी सेवा भाव शुद्ध घे माझी सेवा भाव शुद्ध तुका म्हणे नको वर पंग देवा म्हणे नको वर पंग तुका म्हणे नको वर पंग देवा वर पंग देवा माझी सेवा भाव शुद्ध माझी सेवा भाव शुद्ध घे माझी सेवा भाव शुद्ध हरीचा जीव सुख पावे माझा सुख पावे जीव सुख पावे माझा हरे केशी राजा कळो आले राजा कळो आले कळो आले गोपाळ कुमाई
थोडं कमी आहे. देवाता ऐसा करी उपकार, 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 उपकार देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर, देहाचा विसर पाडी मज, तरी जगजीव सुख पावे माझा, तरी जगजीव जीव सुख पावे माझा, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा. देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा, देवा आता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा, देवाता ऐसा, ऐसा देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर विसर, देहाचा विसर, देहाचा विसर, देहाचा विसर पाडी मज, पाडी मज, देहाचा देहाचा विसर, देहाचा विसर, देहाचा विसर, देहाचा देहाचा विसर, देहाचा विसराचा विसर पाडी पाडी माझ, तरीच देव सुख पावे माझा, तरीच देव, तरीच देव सुख पावे माझा. देहाचा विसर पाडी
देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव दुःख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केसी राजा कळोले 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 बरे केसी राजा बरे केसी राजा बरे केसी राजा बने केसी राजा बने 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 केसी राजा बने केसी राजा कळवाले बरे 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 गेले राजा आ बरे केसी राजा कळवाले आ बरे केसी राजा कळो आले बरे केसी राजा कळो आले तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव जीव सुख पावे माझा बरे केसी राजा केसी राजा केसी राजा कळो आले हे कळो आले कळो आले कळो आले कळो आले आ बरे केसी राजा कळो आले बरे केसी राजा बरे केसी राजा कळो आले बरे केसी राजा कळो आले तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा सुख पावे
देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळवाले, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित, आस भय चिंता लज्जा काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, मागणी ते कहीची आहे आता, नाममुखी संता संत संग देई, तुका म्हणे नको वर पंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि ज्या ब्रह्मचित्कला दर्शक अशा एका मातृशक्तीचा या ठिकाणी हा पावन अशा प्रकारचा पर्वकाल प्राप्त झाला. त्याची अधिष्ठात्री संत कवयित्री देवता श्री संत मुक्ताई महाराज या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व आणि अहितुकी अशा कृपेमुळं अनुकंपेमुळं तुम्ही आम्ही या परम पावन क्षेत्रामध्ये की ज्याचं वर्णन भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया अशा प्रकारचं केलेलं आहे. जेथे तेथे देवयेवनी होती पक्षी असं ज्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व जे तीर्थ आहेत ते पावन होण्यासाठी ज्या या क्षेत्रामध्ये या तीर्थाजवळ येतात अशा प्रकारचं असणारं भगवान सिद्धेश्वर महाराजांनी भगवान सांब सदाशिवांनी 10,000 वर्षापूर्वी या ठिकाणी इथं ह्या भूमीमध्ये लोळण घेतली आणि पार्वती मातेला सांगितलं की माझं आराध्य दैवत जे काही भगवान श्रीविष्णू आहेत तेच या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतार धारण करणार आहेत. अशा प्रकारचं पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. तर ते क्षेत्र आणि या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व ह्या सर्वांच्या अनुग्रहामुळं जिवंत आहोत. आपले श्वासोश्वास चालू आहेत आणि ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थक आहेत. याचं कारण जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, किंवा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. असं अत्यंत मंगलमय अशा प्रकारचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये या मंगल किंवा पावन अशा क्षेत्रामध्ये इथं संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून आपण या ठिकाणी अंतर्मुख वृत्तीनं आपल्याही जीवनाचं परम मंगल व्हावं यासाठी आपण जो काही एक वार्षिक महोत्सव 3-4 दिवसाचा दरवर्षी आपण या ठिकाणी संपन्न करीत असतो त्याच्यामध्ये आज आपण सर्व संमिलित आहोत आणि संमिलित असून अंतर्मुख वृत्तीनं या ठिकाणी संत वाङ्मय सत्शास्त्र यांचं संत समागमामध्ये आपल्याला चिंतन व्हावं म्हणून काकडा हरिपाठ प्रवचन कीर्तन या माध्यमातून या ठिकाणी आपण मी कोण आहे
हे जगत कुठून निर्माण झालं, ह्या जगताचा कर्ता कोण, आणि या ठिकाणी अशा प्रकारचा विचार बैसता संतांची संगती, कळवा आले कमळापती, माझी कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला, किंवा हाच निश्चय आपला व्हावा आणि हा आपला शेवटचा जन्म ठरावा, की यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये तैसे येण्याचे शरीरा येणे सरे, किंबहुना एरधारे चिरा पडे. ह्या मनुष्य शरीराचं आपण जर पाहिलं तर स्थापना झाल्यापासून अंत्येष्टीपर्यंत ज्याला मरणासन्न अवस्था आणि पुन्हा त्याच्यानंतरचं मरण, याप्रमाणे जर जीवनामध्ये पाहिलं तर ज्याच्यामध्ये सुखाचा कुठे एकही क्षण आपल्याला मिळाला असं आपल्याला वाटत नाही. त्या ठिकाणी जे काही सुख मिळालं असं वाटतं तो सुद्धा भ्रम आहे, तो एक आभास आहे. हे संपूर्ण जीवन जे आहे ते केवळ त्रिविध तापाने होरपळून गेलेलं आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक किंवा अधिदैविक ह्या त्रिविध दुःखांनी आपण पोळलेलं आहोत. या ठिकाणी दुःख हे आपल्याला पाचवीला पुजलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि सुख नावाचा जो पदार्थ आहे, तरी आपण म्हणत असलो तुकोबारायांचं प्रमाण घेऊन की या ठिकाणी सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पर्वता एवढं संसारात दुःख आहे, पण थोडंसं सुख आहे असं आपण म्हणतो. ते सुखसुद्धा खऱ्या अर्थाने ते ह्या आपण जीवनभर जे काही व्यापार करतो, जे हालचाली करतो, जे उद्योग करतो, त्याच्यातून प्राप्त होणारं हे विषय सुख जे आहे ते हे विषय सुख मुळात विषयांपासून मिळालेलं नाही, त्या सुख विषयांपासून मिळतं असा आपल्याला भ्रम आहे. वेदांत भाषेत जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि अंतःकरण अधिष्ठानाचं त्याच्यामध्ये पडलेलं जे आनंदाचं प्रतिबिंब, त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की हे जे विषय आहे हा वास्तविक हा जो विषयाचा आनंद आहे तो विषयाचा नाही, तो आत्मानंद आहे. परंतु अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान, ह्या सगळ्या गोष्टी युगपत एकाच क्षणामध्ये घडत असल्यामुळं आपल्याला त्याचा निवाडा करता येत नाही. म्हणून जे ज्यांच्या ठिकाणी सारासार विवेक आहे, सत्य मिथ्या विवेक आहे, जे ग्राह्य त्याज्य विवेक आहे, अशा संतांनी याला सुख, विषय सुखाला सुख म्हणत नाही. ते विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिखे नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, म्हणून रुसलो संसारा, सर्पा हा विखार पांढरा, तुझसी अंतर रे दातारा, या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. अशा प्रकारचा हा संसार आपल्याला दुःख लिहूनी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःखानेच आपल्याला भ्रम पाडण्यासाठी भूल पाडून या ठिकाणी दुःखाने सुखाचा अंगरखा घातलेला आहे असं ज्ञानोबाराय म्हणतात. त्याप्रमाणे ह्या आपल्याला विशेषतः या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच एक साधक जणांचा समूह आहे की ज्याच्यामध्ये हे संसार दुःखरूप आहे ही जाणीव निश्चित झालेली आहे आणि मला ह्या दुःखातून निर्मुक्त व्हायचं आहे अशा प्रकारचा बुद्धीचा जवळजवळ दृढ निश्चय झालेला आहे. परंतु आता ह्या दुःखातून मुक्त कसं व्हायचं आणि ते दुःख कसं पाहिजे, आपल्या दुःखातून मुक्त कसं झालं पाहिजे, तर त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे, लयरूप निवृत्ती होता कामा नये. आणि जे सुख आहे ते सुखसुद्धा आपल्याला देश काल किंवा वस्तूच्या परिच्छिन्नतेत अडकलेलं सुख नको आहे. या ठिकाणी दुःख कैसे नये स्वप्नाशी, वृद्धिसिद्धी झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्व आम्हापाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची. अशा प्रकारचं आपल्याला हे अविनाशी सुख अपेक्षित आहे. आणि त्या सुखाचे जे मार्ग, ते मार्ग लोक करतात, परंतु जिथं सुख नाही त्या ठिकाणी ज्या विषयात सुख नाही त्यांनी लिहिलं विषिन्वंती ती विषय, जे मनुष्याला दुःख सागरामध्ये वारंवार दुःखाच्या समुद्रामध्ये गटांगळ्या खायला लावतात, त्याला आपण या ठिकाणी त्या विषयाला आपण सुख आहे किंवा त्या विषयात सुख आहे अशा प्रकारची आपली केवळ भ्रामक कल्पना आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात व्हाव्यात यासाठी भगवंताच्या कृपेने, संतांच्या कृपेने आपण या ठिकाणी जरी आपला समूह असला तरी प्रत्येकजण अंतर्मुख वृत्तीनं या ठिकाणी संतांच्या मार्गदर्शनासाठी लालायित आहे. संतांनी आपल्याला असा मार्ग सांगावा
की तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेने संती हे पहिलं लाविले निशाण ते नाम वैखरी मुखे गरजो. अशा प्रकारचे जिथं खऱ्या सुखाचा उद्घोष गर्जना होते तर ते सुख संतांच्या अभंगवाणीतून माऊलींसारख्यांच्या ओवीतून किंवा ह्या संस्कृत वाङ्मयामध्ये मंत्रातून किंवा श्लोकातून प्रगट झालेला आहे. तेव्हा त्याचा एक सूत्र आपण धरावं आणि आपलं जे काही असणारं वास्तव स्वरूप आहे सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप आहे, ब्रह्मरूप आपण आहोत. आपला प्रत्येक आत्मा हा या ठिकाणी अनंत अविनाशी असा घनीभूत सुखाने संपन्न आहे हे आपल्याला कळावं म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. हे आपल्या जीवनाचे भाग्याचे क्षण आहेत. कारण का की ज्या क्षणामध्ये आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख व्हावी याच्यासाठी आपण जेव्हा बाह्य विषयांकडं विन्मुख होऊन जे काही आपला अंतरंग जे नित्य स्वयंसिद्ध स्वयंप्रकाश असणारं सुख त्या सुखाची आपल्या जीवनात अभिव्यक्ती व्हावी आणि ही अभिव्यक्ती अंतकालाला देखील आपल्याला व्हावी. आणि या ठिकाणी हा आपला शेवटचा तुका म्हणे एका मरणेची सरे तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपलं जीवन असं असावं की तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. आणि पुन्हा या आपल्याला या आईच्या गर्भवासामध्ये परत यावं लागणार नाही. ह्या वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान इतकं संपन्न आहे, इतकं समृद्ध आहे की त्यामध्ये जर आपण त्याचं स्नातक झालो, त्याचे अनुष्ठान केलं तर या ठिकाणी तुकोबाराय देतात त्याप्रमाणे निरंकुशा तृप्तीचा ढेकर देता येतो. बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. या ठिकाणी ह्या जन्ममरणाची कायमची निवृत्ती होते. एवढंच नाही तर हे जन्ममरण जे आहे ही एक कल्पना आहे. ह्या जन्ममरणाची असिद्धी होते आणि आपलं जे स्वरूप आहे जे नित्य आहे, निरंतर आहे, ते देशकाल वस्तू परिच्छेदात कधीही सापडलं नाही आणि ते स्वरूप आपलं आहे. आणि यामध्ये या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही, त्याला कोणताही संग लागत नाही. ते नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आहे.
अशा प्रकारचा संतांच्या संगतीत हा बोध होत असतो. आणि तो बोध होण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व परमहंस वृत्तीचे असणारे एक सिद्ध कोटीचे पुरुष या ठिकाणी असणारे प्रातस्मरणीय वंदनीय किसनगिरीजी महाराज यांच्या कृपाछत्राखाली एकत्र येतो. आणि हाच आनंदाचा भोग हा एकट्याला घेता येत नाही. म्हणून या ठिकाणी एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला ह्या पावन अशा वातावरणामध्ये अनेक साधकांचा जो समुदाय आहे, त्या कोणी गीता पाठ केली, कोणी ज्ञानेश्वरी, कोणी एकनाथी आपलं गाथा पाठ केली, असे असणारे जे कोणी महानुभाव आहेत तर त्यांना एक उत्साह प्राप्त व्हावा, त्यांना एक ज्येष्ठाश्रेष्ठांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे आणि याच्यामध्ये प्रेरणा व्हावी म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी केलं जातं. आणि त्याप्रमाणे हा एक अव्याहत असणारा हा जो उत्सव आहे तो उत्सव या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामध्ये भाग घेण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभलं म्हणून आपण सुद्धा खऱ्या अर्थाने भाग्यवान किंवा धन्य आहोत. विठ्ठल 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 या ठिकाणी आपल्याला पितृतुल्य असणारे किंवा मातृपितृतुल्य असणारे, सर्वस्व असणारे, ज्यांच्या ठिकाणी सर्वच नाती एकवटावी असे असणारे प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य बाबा आहेत, गुरुवर्य चंदेरे नाना आहेत, हे सर्व महापुरुष या ठिकाणी आहेत. आणि हे सगळे जे गान, कोकिळ, मृदंग, मणी ह्या अशा प्रकारच्या एका पावन वायुमंडळामध्ये हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. हे फार अतिशय आनंदाची गोष्ट आहे की यामध्ये आपला जो काळ आहे तो काळ खरा सार्थकी लागत आहे. हे जे वायुमंडळ आहे हे अत्यंत पावन असं वायुमंडळ आहे. आणि त्यानिमित्ताने आज हा ह्या कार्यक्रमाचा हा उपांत्य दिवस आहे किंवा याला जागर असं म्हणतात की ह्या जागराचा श्रुती सांगते उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत. मनुष्य जीवनामध्ये ही ध्येय असली पाहिजे की मनुष्याने पहिल्यांदा झोपला असेल तर उठून बसावं, उठून बसला असेल तर उभं राहावं, उभं राहिलं असेल तर चरैवेती त्यांनी चालू लागावं. तसं या ठिकाणी द्रष्टे असे जे आपले ऋषी किंवा मुनी मंत्रद्रष्टे ते सांगतात की मनुष्य जीवनाचं खरं कल्याण करायचे का, दुःख संबंध विवर्जित अशा प्रकारचं सोलीव विशुद्ध सुख भोगत जर तुम्हाला या देहाचा अंत झाल्यानंतर विदेह कैवल्याला जायचं असेल तर तुम्हाला एक साधना प्रणाली आहे की उत्तिष्ठत, तुम्ही उठा जागे व्हारे आता. त्यामुळं उत्तिष्ठत आणि उठून तुम्ही खऱ्या अर्थाने जागृत व्हा. आणि प्राप्य वरान म्हणजे कायम तुम्हाला जीवनात सुख पाहिजे असेल तर अशा जे रजोगुणी तमोगुणी लोक आहेत यांचा संग करू नका. दुःसंग हा सर्वथैव त्याज्य हा. आणि संग कोणता करा तर सत्संगामध्ये राहा. संत चरणी भाव धरा,
चरणी संत चरणी भावधरा मुक्ती सायुज्यतावरा क्षण क्षणा क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यतावरा हेच करा बापानो धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशोन सर्व सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. अशा प्रकारचे विचार जे आहेत ते संत संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होतात. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये एकतर संतांची संगती दुर्लभ आहे, परंतु या ठिकाणी जर संतांची संगती मिळाली नाही तरी आपल्या इष्टदेवतेचं चिंतन करत राहावं. आणि इष्टदेवतेच्या कृपेने जेव्हा आपल्याला संत संगतीची प्राप्ती होते तेव्हा त्या आपल्या इष्ट संताच्या ठिकाणी किंवा श्रीगुरूंच्या ठिकाणी साक्षात परमात्म्याची अनुभूती घ्यावी. कारण देव आणि भक्त दुजा नाही विचार, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते द्रष्टे ऋषी सांगतात की प्राप्य वरान म्हणजे जे श्रेष्ठ पुरुष आहेत, जे श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, औदार्यपूर्ण ज्यांचं अंतःकरण आहे, अशा पुरुषांच्या संगतीमध्ये तुम्ही राहा. प्राप्य वरान आणि कशासाठी तर निबोधत तुम्ही पूर्णपणाने हे जीव जगत आणि परमात्मा यांचा विचार करून जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव शिष्यते. जीवभाव आणि जगतभावाचा बाध करून या ठिकाणी सच्चिदानंदाद्वय असणारा जो परमात्मा, तो परमात्मा मी स्वतः आहे असं संशय विपर्यय रहित ज्ञान करून घेण्यात खरा परमपुरुषार्थ साध्य होतो. तेव्हा अशा प्रकारचा जो समाज आहे की ज्याच्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या अनंत जन्माच्या पुण्याईने साधनेने रजोतमगुण झडून गेलेला आहे आणि सत्वगुणाचा, त्यातही शुद्ध सत्वगुणाचा अंतःकरणामध्ये प्रादुर्भाव झाला, अशा प्रकारचे एक समाज जे आहे तो समाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सम्मिलित आहे. आणि त्या ठिकाणी हा एक संतांचं संमेलन आहे आणि या संमेलनामध्ये आपण विचार करीत आहोत की आपल्या वास्तव कल्याणाचा विचार करत आहोत. ते करण्यासाठी आपण जगद्गुरू तुकोबारायांचा एक अभंग, प्रसिद्धच अभंग आहे, तो अभंग आपण निवडला. त्याचा यथाशक्ती यथामती विचार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल की जगद्गुरू तुकोबाराय एक दिवस भंडाऱ्या डोंगरावरून आले आणि आपल्या देऊच्या वाड्यात तुळशी वृंदावनाजवळ बसले. रात्री तुकोबारायांना विचार आला की या ठिकाणी रामेश्वर भट्टांसारखे महापुरुष आपली स्तुती करतात. या ठिकाणी चिंतामणी देव सांगतात की तुकोबाराय हे साक्षात परमात्म्याचा अवतार आहे. त्या ठिकाणी ही अशा प्रकारची जी कीर्ती आहे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण, सगळीकडे तुकोबारायांचा गवगवा होत आहे. चिंतामणी देवाला रामेश्वर भट्ट सांगतात की तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका, ही खरी ते तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंगे तुका आता. ह्या सगळ्या अनुभूतीनं संपन्न असं जगद्गुरू तुकोबारायांचं जीवन आहे. तुम्ही तुकोबारायांची अवश्य भेट घ्या असं त्यांना सांगतात. हे सगळं पाहिल्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांना एक अंतर्मुखवृत्तीला असं वाटलं की या ठिकाणी जरी हे जनमानवले वरी बाह्यात्कारी तैसा मी अंतरी नाही झालो, मनवनी पंढरीनाथा वाट तसे चिंता प्रगट बोलता लाज वाटे, संता ब्रह्मरूप झाले अवघे जन ते माझे अवगुण न देखिते, तुका म्हणे मी तो आपणाशी ठावा आहे बरा देवा जैसा तैसा. मी जो आहे जसा आहे तसा आहे. संतांना सर्व जग ब्रह्मरूप दिसतं, त्यामुळं मला ते ब्रह्मरूपाने पाहतात, पण वास्तविक ही माझी अनुभूती नाही. या ठिकाणी जे काही आकाट्य ब्रह्मानुभूती ज्याला म्हणतात ती मला झालेली नाही आणि म्हणून ही अनुभूती यायला पाहिजे. यासाठी तुकोबारायांनी रात्री त्या वृंदावनाच्या मध्ये असा निर्णय केला की एकतर काय होईल, परमात्म्याचा साक्षात्कार होईल. कार्यम वा साधवयामी देहम वा पातयामी, माझा देह पडेल नाहीतर मला भगवत साक्षात्कार मी करून घेईल. आणि त्यांनी भामचंद्राचा रस्ता दुसऱ्या दिवशी न सांगता जो धरला. आता जे भंडाऱ्या डोंगरावरची आपलं भामचंद्राची गुहा आहे त्या गुहेमध्ये तुकाराम महाराज गेले आणि त्यांनी अनुष्ठान केलं. अभंग आहे 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भांबगिरी पाठारी वस्ती दान केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी,
निर्वाण जाणोनी आसन घातले ध्यान आरंभिले देवाजीचे विंचू सर्प व्याघ्र अंगाशी झोंबले पिडूजे लागले सकळीक दीपकी कर्पूर कैसा तो विराला तैसा देह झाला तुका म्हणे असं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. आणि असं अनुष्ठान केल्यानंतर भगवान परमात्मा पांडुरंग तुकोबारायांना बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला असं वर्णन केलं. तुकोबाराय म्हणतात पांडुरंगे दुसरा अभंग आहे. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद जीवशिवा सेज रचिली आनंदे अवटावी पदी आरोहण निजी निजरूपी निजविला तुका अनुहात बाळका हल्लरू गाती. 15 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये ते केवळ तुकोबारायांनी अन्न पाणी सर्व सोडून दिलेलं आहे. विंचू सर्पव्याघ्र आले तरी तुकाराम महाराज आसनावरून हल्ले नाही. शुष्य तुम्ही शरीरम सगळं शरीराला जरी सुकून गेलं तरीसुद्धा मी भगवत साक्षात्कार होईपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही. आणि पांडुरंग परमात्म्याने तुकोबारायांना त्या ठिकाणी जर हा अभंग आपण पाहिला तर याच्यातून असं लक्षात येतं की निरसोनी संदेह बुद्धिभेद जीवशिवा सेज रचिली आनंदे आवटावे पदी आरोहण निजी निजरूपी निजविला तुका अनुहात बाळका हल्लरू गाती. ह्या 15 दिवसाच्या एका अनुष्ठानामध्ये जगद्गुरू तुकोबारायांना परमात्म्याचा सगुण साक्षात्कार झाला. जीवब्रह्माचं ऐक्याचं ज्ञान झालं. जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली आणि अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे असं जे अवधूत दत्त महाराजांचं वर्णन केलं अशा प्रकारचा निर्विकल्प समाधीपर्यंतचे सर्वच योगशास्त्रातली अनुभूती देखील तुकोबारायांना प्राप्त झाली असं त्याचं वर्णन केलं. तेव्हा तुकोबारायांना हे सर्व झाल्यानंतर भगवंतानी त्यांना देहभावावर आणलं आणि सांगितलं की आता तुम्हाला पाहण्यासाठी 15 दिवस हे जे जिजाबाई आणि कान्होबारा आहे तुमचे बंधू कान्होबारायांचं तुकोबारायांच्यावर निश्चिम प्रेम होतं. म्हणून तर त्यांनी सांगितलं तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर की धिंद धिंद तुझ्या करीन धिंदड्या दे माझ्या अनुन भावावेगी. तेव्हा असे तुमची शोध करतात. तुम्ही आता वाड्यावर जा. आता भगवंताचं स्वरूप तुकोबारायांनी पाहिल्यामुळं निमिष न लगे मनवेधिता एवढी तुझी स्वरूपता विठोबा नेनो कैची भेटी वर्णे नाही जीवेसाठी. अशा प्रकारचं भगवंताचं अलौकिक दिव्य अशा प्रकारची हे माधुरी स्वरूपाची त्यांनी अनुभवल्यानंतर त्यांना देहभान नाही. पुन्हा तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर तसेच गेले आणि एक दिवस संध्याकाळी तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी तुकोबारायांच्या जात प्रगट होतात आणि सांगतात की तुम्हाला मी मार्गाला लावून दिलं होतं वाड्याच्या आणि तुम्ही पुन्हा डोंगरावर आले. त्यावेळेला कान्होबाराय शोधत होते. जिजाबाई परत गेल्या आणि तितक्यामध्ये आवाज ऐकून कान्होबाराय गेले. तेव्हा तुकोबारायांचा आणि भगवंताचा संवाद चालू होता. कान्होबारायांना भगवंत दिसले नाही पण तुकोबाराय दिसत होते. संवाद कोणाशी? देवाशी. तेव्हा देवाने सुद्धा कान्होबारायांना दर्शन दिलं असं सांगितलं जातं. जेव्हा तुकोबाराय परत निघाले कान्होबारायांच्या बरोबर पुन्हा तुकोबाराय माघारी पाहत होते. तेव्हा भगवंत परमात्म्याने विचारलं की तुमचं काही मागणी आहे का सांगा. तुकोबारायांचा बाणा आपल्याला माहितीच आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. परंतु अशा वेळेला जगद्गुरू तुकोबारायांना पुन्हा भगवंतांनी मागा म्हटल्यानंतर जी मागणी केली ती अशा स्वरूपाची केली. ती आजच्या अभंगाचं प्रथम चरण आहे. देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार
उपकार देवाताईचा करी उपकार देवाताईचा करी उपकार देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा तरीचा हा जीव सुख पावे माझा देहाचा विचार पाडी मज देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव पावे माझा तरीचा जीव सुख पावे माझा जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगरायाशी संवाद करीत आहेत की या ठिकाणी देवा आता ऐसा उपकार करी. आता म्हणजे यानंतर म्हणजे आम्ही जन्मोजन्मी या ठिकाणी निष्काम कर्मयोग निष्काम भक्तियोगाचं आचरण केलेलं आहे. या ठिकाणी अंतरंग साधन श्रवण मनन निधिध्यासन याचंही आम्ही अनुष्ठान केलेलं आहे आणि त्याचं फलित म्हणून तू आम्हाला आता प्राप्तही झालेलं आहे आणि पुन्हा मागा असंही म्हणत आहेस. मनसी काही मागा तरी हेची देगा पांडुरंगा. तू म्हणतोच आहे तर आम्ही हे मागतो आणि असं मागणं मागतो का हेच मागतो. हेच का मागतो चकारात्मक म्हणतात एवकाराने सांगतात. याचा अर्थ असा आहे की हेच मागतो म्हणजे याच्या अतिरिक्त आम्हाला काहीच नको. म्हणून असं जे मागणं आहे ते देवा आता म्हणजे अनंतरीवाचक शब्द आहे. जसा आता तो ब्रह्मजिज्ञासा अर्थ शब्दाचा अर्थ मंगलवाचक न करता त्या ठिकाणी अनंतर्यवाचक घ्यावा असं सांगितलं. तसं या ठिकाणी आता शब्द जो आहे तरी आम्ही अनेक जन्मजन्मांतरी जे काही पुण्य आमच्याकडून तुझ्या कृपेने घडलं त्याचं फलित म्हणून आता तू यानंतर आम्हाला उपकार कर, आमच्यावर उपकार कर, आमच्या साह्यासाठी धावून ये. पण तो हाच उपकार कर म्हणजे दुसरं काहीच नको. आम्हाला यहलोकापासून परलोकापर्यंत असणारं अनुकूल मानलेलं जे विषय सुख आहे त्याच्यात आम्हाला रस नाही. आम्हाला आता जी तू आहे तर तुझं चिंतन घडावं. देवा आता दृष्टीपुढे ऐसा चितोर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. मला ह्याचीच आवड लागलेली आहे. लाचावले मन लागलीशे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. म्हणून आम्हाला हा उपकार कर आणि तो उपकाराचं स्वरूप काय आहे तर देहाचा विसर पाडी मज. तुकोबाराय या ठिकाणी देवाला म्हणतात की मला एक चांगल्या प्रकाराने कळून आलं की ह्या देहाला मी किंवा माझं असं म्हटलं की जीवनभर केवळ विशुद्ध स्वरूपात म्हणायचं किंवा परिपूर्ण दुःखच त्याला भोगावं लागतं. दुसरं सुखाचा संबंध येत नाही. हे जे शरीर आहे हे रस रक्त मांस मल मूत्र आस्थी मज्जा शुक्र ह्या सप्तधातूंचं बनलेलं शरीर आहे. त्याच्यावर कातडी मढवलेली आहे. हे यालाच स्थूल शरीर असं म्हणतात. हे पंचमहाभूताचं उसना आणलेलं हे आहे. तर ह्या स्थूल शरीराला मी म्हटलं की मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी आणि येऊन या पाठी थापटी ती. ह्या जर मनुष्याने देहाला मी म्हटलं की कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक त्याला लागतं. देहाला मी म्हटलं का देह संबंधांना माझं म्हणतो. आणि हे मी आणि माझं ही मनुष्याच्या दुःखाची दोन मुख्य कारणं आहेत. अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे असं त्या उपदेशशास्त्रीमध्ये म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी ह्या सगळी दुःखांचं मूलभूत उद्गम किंवा स्रोत जर कोणता असेल तर हा देह आहे. खरा देह दुःख देत नाही, देहबुद्धी दुःख देते. म्हणून त्या ठिकाणी बुद्धी त्या देहाला माझं म्हणते तेव्हा माझ्या बुद्धीला याचा विसर पाड. ह्या देहाला मी कधीच मी म्हणू नये. तर हे जे स्थूल देह आहे हे स्थूल देहालाच देह उपचय असा धातू आहे की हा देह म्हटलं की त्या देहाला षड्भाव विकार आहे. तो पहिल्यांदा जायते उत्पन्न होतो नंतर असते. त्या दोन पद्धतीने त्याचे विचार सांगितले. अगोदर काही दर्शनकार देह असतो कुठंतरी बीजरूपाने असतो तोच अभिव्यक्त होतो म्हणून असते. जायते म्हणजे उत्पन्न होतो, वर्धते वाढतो, विपरिणमते त्याच्यामध्ये परिणमन होत असतं, बदल परिवर्तन होत असतात, अपक्षीयते त्याचा क्षय होत असतो आणि विनश्यती शेवटी त्याचा नाश होतो. आता देहाला मी म्हटलं
त्या देहाचे सगळे षडभाव विकार जे आहेत ते मनुष्याला रात्रंदिवस बोचत असतात, टोचत असतात, क्लेश किंवा दुःख देत असतात. त्याच्यामध्ये वरवर पाहिलं तर ह्या स्थूल देहाला मी म्हणण्यामुळं ही दुःख आहे असं आपल्याला वाटत असतं. परंतु मुळात जी काही सुखदुःखाची जाणीव, अनुकूल प्रतिकूलतेचं होणारं ज्ञान, द्वैताचं होणारं ज्ञान, दुःखाचं होणारं सुखदुःखाचं ज्ञान, याच्यासाठी ह्या स्थूल शरीरामध्ये या मध्यम परिमाणाचा व्यापलेला एक सूक्ष्म देह आहे. तो सूक्ष्मदेह म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंचप्राण, मन आणि बुद्धी या 17 तत्वांचं किंवा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असं जे अंतकरण चतुष्टय ते धरलं तर 19 तत्वाचं हे सूक्ष्म शरीर आहे. हे आपल्याला सगळा आतमध्ये असणारा कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व हा सगळा व्यवहार, सुखदुःखाचं ज्ञान हे सगळं ह्या सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी होत असतं. तेव्हा देहाचा विसर म्हणजे फक्त स्थूल देहाचा विसर म्हणावं, झोपेत आपल्याला विसर पडतो, पण जागं झालं का सगळे पुन्हा आपल्याला हा दुःखाचा पिराचा उरूस आपल्या अंतकरणामध्ये पुन्हा त्या ठिकाणी समोर येतो. याचाच अर्थ या स्थूल देहाच्या बरोबर एक सूक्ष्म शरीर आहे, त्याही सूक्ष्म शरीराचा विसर पडला पाहिजे. आणि त्याच्याही पुढं जर म्हटलं, ह्या दोन्ही देहाचं कारण जे आहे ते आहे अज्ञान किंवा अविद्या असं त्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये अज्ञानालाच एक कारण शरीर असा शब्द शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि सगळ्यांचं कारण आहे अज्ञान. म्हणजे ह्या मी कोण आहे हे न कळल्यामुळं मी सच्चिदानंद आत्मा आहे हे जर गुरुकृपा, शास्त्रकृपा, ईश्वर कृपा, आपले अंतकरण कृपा या सगळ्या कृपा एकीभूत होतील तर त्या क्षणी, ज्या क्षणी आपल्याला कळतं की मी सच्चिदानंद आत्मा आहे आणि मी देह नाही, देह मी हे नव्हे सरे, उरला उरे विठ्ठल, ही वस्तुस्थिती आहे. असं जोपर्यंत आपल्याला कळत नाही त्या अज्ञानामध्ये 3 गोष्टी सांगितल्या, योगसूत्रात सांगितल्या. आपणही मानतो की काम, कर्म आणि अविद्या या 3 गोष्टीमुळं मनुष्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे, अशा प्रकारचं मनुष्याला किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे फजित, अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. तेव्हा ह्या कारणाचा जर उच्छेद झाला, मूळ अज्ञान गेलं, तर ह्या अज्ञानाचा नाश झाला की एक शरीर आपल्याला प्रारब्ध प्राप्त, जोपर्यंत सुखदुःखाचे भोग व्हायचे तोपर्यंत ते प्रारब्ध कर्म आपल्याला फल देतं. पण एकदा प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय, ते प्रारब्ध कर्म भोगून संपलं की त्या ज्ञानीपुरुषाचा हा शेवटचा जन्म असतो, त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. तेव्हा तुकोबाराय देवाला सांगतात की भगवान परमात्मन मला एवढा उपकार कर, आता काय देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. जर मी झोपेमध्ये ह्या देहाचा विसर पडतो तर या ठिकाणी मला कोणत्याही द्वैताची जाणीव राहत नाही. त्या ठिकाणी मला आनंदाची म्हणजे आनंद वाटतो. फक्त मला कळत नाही की ज्या वेळेला मी सुषुप्ती अवस्थेमध्ये आहे, मी जागृत झाल्यावर म्हणतो की मी खूप आनंदाने झोपलो होतो, सुखमहम आस्वाप्सम न किंचित आवेदिशम, मला काहीच कळलं नाही. पण जागं झाल्यावर म्हणतो, पण त्यावेळेला ते सुख जे आहे ते अज्ञानाने आवृत्त आच्छादित झालेलं असतं. तेव्हा हे अज्ञानाचं आवरण माझं दूर केलं तर या ठिकाणी कारण शरीराचा नाश या ठिकाणी एकदा का झाला तर मला हा शेवटचा जन्म ठरेल. आणि मला असं वाटतं की ह्या देहाचं मला पूर्णपणे जेवढी दुःख आहे ती देहबुद्धीत आहेत. आणि म्हणून हे देहबुद्धीचं पूर्णपणे निराकरण झालं की मी हा देह नाही, मी देह नाही, मी देहाहून भिन्न आहे. देहाहून भिन्न असणारा मी जो आहे त्याच्या ठिकाणी सुख नाही, दुःख नाही, कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, जन्म नाही, मरण नाही, अज्ञान नाही, ज्ञानसुद्धा नाही, अशा प्रकारचा सर्वांच्या अतीत असणारा नित्य शुद्ध बुद्ध स्वभावान असा मुक्त आत्मा मी आहे, असं मला ज्ञान व्हावं. तुकोबारायांची ही मागणी आहे की देवा आता ऐसा करी उपकार. मग तुम्ही हे सारासार विचार करा, सत्यमथ्या विचार करा, ग्राह्य त्याज्य विचार करा आणि या ठिकाणी तुम्हीच निश्चय करा. देवा आम्ही जरी निश्चय केला तरी दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतान तरंती ते. तूच सांगतो की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याचा अर्थ जीवाच्या ठिकाणी एवढं मनोबल, एवढं बुद्धिबल,
किंवा एवढं आत्मबल शारीर बल नाही की त्या ठिकाणी ह्या संसार बंधाच्या सगळ्या जोखडातून स्वसामर्थ्याने मुक्त व्हावं अशा प्रकारचं सामर्थ्य आमच्याजवळ नाही. आणि तुझी माया जी आहे ती सर्वांना ती मोहिनी अशा प्रकारची आहे, मोहाला प्राप्त करून देणारी आहे. म्हणून या ठिकाणी केवळ शब्दज्ञानाने केवळ आमच्या शारीर बलाने बुद्धिबलाने हे काम होणार नाही. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आम्हाला ह्या मार्गावर निघाल्यानंतर होणारे जे काम क्रोध राग द्वेष लोभ मद मत्सर हे जे वैरी आहेत, ह्या वैर्यांचं निराकरण आम्ही आमच्या बलावर करू शकत नाही. त्या ठिकाणी तव साह्य झाला हृदय निवासी. जर तो आमच्या हृदयामध्ये प्रगट झाला तर हे होऊ शकतं. म्हणून हा उपकार हे साह्य अशा प्रकारची मदत तो आम्हाला कर. कशासाठी तर ह्या सगळ्या देहांचं निरस व्हावं, देहाचा विसर पाडीमज. तर तुकोबाराय म्हणतात बरं हे एक मागणं आहे आणि हेच मागणं जे आहे याच्या अतिरिक्त काही तुम्हाला साधनामध्ये जर आमचं सहकार्य पाहिजे असेल तर अजून काही अपेक्षा आहे. तुकोबाराय म्हणतात दुसरं काहीच नाही. सगळी जी दुःख आहेत ती देहबुद्धीमध्ये आहेत आणि ह्या देहबुद्धीचा निराश होणं हेच मला आवडतं आणि यांनीच माझ्या जीवाला खरं सुख होणार आहे असं अभंगाच्या द्वितीय चरणात. तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. द्वारिकेचे राजा तळू आले तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळू आले हे तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. तुकोबाराय म्हणतात तरीच हा जीव सुख मावे, तरी हा जीव माझा सुख पावे नाही म्हणत. त्या याला पर्यायी नाही. चकाराने सांगितलं जातं की तरी म्हणजे तरच. आणि हे मला हे केशव राजा, केशव शब्द जो आहे कम शम आणि वम तंत्रशास्त्रामध्ये किंवा आपल्या अध्यात्मामध्ये धर्मशास्त्रामध्ये देखील केशव शब्दाचा अर्थ केलेला आहे की जो जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचा कर्ता असणारा जो परमात्मा. तेव्हा ह्या जगताच्या उत्पत्ती स्थिती संहार करणारा तू, एवढा अलौकिक सामर्थ्य असणारा तू केशवराज आहे. तेव्हा मला असं लक्षात आलं तू केशवराजाने माझ्यावर जर कृपा केली तर तुला तुझं अवघे होऊ येते. त्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी सर्व प्रकारच्या शक्तीनं तू संपन्न आहेस, सर्वज्ञ आहेत, सर्व शक्तिमान आहे. आणि अशा तू माझ्यावर कृपा करावी. आणि ती कृपा कशावर करायची तर मला ह्या देहाची विस्मृती व्हावी. विस्मृती व्हावी म्हणजे या देहाचा बाध व्हावा. या बाध जरी झाला तरी त्या ठिकाणी मिरच्याच्या बाजारात राहिलं तर स्वामी सांगायचे निरोगी माणसाला सुद्धा ठसका येतो. तसं ज्ञान झालं आणि ते ज्ञानानंतर तो मनुष्य कोणत्याही व्यवहारात प्रवृत्त राहिला, अंतर्मुख असणारं ब्रह्मचिंतनात मुक्त प्रवृत्त झाला नाही तर त्याला काही ना काही विक्षेप झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा विक्षेपही मला होऊ नये. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मला मिळावं, ज्याच्यामध्ये असंसक्ती पदार्थाभावी तुर्यगा या अवस्थांचं माझ्याकडून त्या प्रत्येक अवस्थांमध्ये संक्रमण व्हावं आणि मी या ठिकाणी निर्वेद अशा प्रकारचं ह्या देहातच मला देह भानत राहू नये अशा प्रकारचं मला देह असो माझा भलतीये
ठाई पण चित्त तुझे पायी असो द्यावे. अशा प्रकारचं जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचे असणारे सगळे प्रतिबंध माझ्या जीवनात राहू नये. आणि असं केलं तरच माझा जीव खऱ्या अर्थाने जे काही सुख आहे की जे सुख निर्विषय आहे, निरुपाधिक आहे, जे सुख आहे ते अनिर्वाच्य अशा प्रकारचं सुख आहे. आणि ते सुख निरुपाधिक सुख ते मला कायम भोगता यावं तरच माझ्या जीवाला, माझ्या अंतःकरणाला या ठिकाणी समाधान होणार आहे. तुम्ही दुसरं मला काही देऊ नका, त्याने माझं समाधान होणार नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की आचार्य अत्रे होते आणि मुंबई महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या मग कोणाला द्यायचे याच्याविषयी भांडण चालू होतं. तेव्हा आचार्य अत्रे एक समूह घेऊन मुख्यमंत्री त्या काळात यशवंतराव चव्हाण होते, त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की मुंबई जी आहे अर्जात पण लिहिलं आणि मुंबई ही महाराष्ट्रालाच मिळायला पाहिजे. तेव्हा ते चव्हाण साहेब त्या काळचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं आचार्य अत्रे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, पण महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे असा चकार काढून ठेवू नका. त्यांनी सांगितलं हां तुमचं आडनाव काय आहे? चव्हाण. हां आणि त्याच्यातला चकार काढला तर खाली काय राहील? वाहन. विठ्ठल 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 तरीच हा जीव सुख पावे माझा. आणि ही गोष्ट मला श्रुती हे सांगते, युक्तीने ही गोष्ट सिद्ध होते आणि आपल्या जीवाच्या दैनंदिन व्यावहारिक अनुभवाने देखील ही गोष्ट सिद्ध होते. म्हणून तर बरे केशे राजा कळू आले. मला काय पाहिजे ते अभंगाच्या तृतीय चरणात सांगतो. ठाव देई चित्ता ठाव देई चित्ता राखे पाया पासी राखे पाया पासी राखे पाया पासी ठाव देई चित्ता ठाव देई चित्ता ठाव देई चित्ता राखे पाया पासी राखे पाया पासी राखे पाया पासी ठाव देई चित्ता ठाव देई चित्ता राखे पाया पासी सकळ वृत्तीसी सकळ वृत्तीसी अखंडित हरित हा जीव हरित हा जीव सुख पावे माझा सुख पावे माझा सुख पावे माझा हरित हा जीव राखे पाया पाशी सकळ वृत्तीसी सकळ वृत्तीसी अखंडित हरित हा जीव हरित हा जीव सुख पावे माझा सुख पावे माझा सुख पावे माझा हरित हा जीव. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. माझं जे चित्त आहे, चित्त चिंतन करणारं चित्त आहे आणि ते चित्त जे आहे ते बहिर्मुख विषयाकडे धावणं असं त्याचं इंद्रियांची धावं विषयाची ओढी आणि पतनाची जोडीवरी हवं असा त्या चित्ताचा स्वभाव आहे. परंतु या ठिकाणी ठाव देई चित्ता चित्ताला असं ठिकाण द्या भगवान परमात्मन की राखे पायापाशी तुमचं जे पाय आहेत तुमचे चरण आहेत
हे वाच्यार्थाने घेतलं तरी भक्तीच्या सिद्धांतात गोष्ट आहे. आणि याचा लक्षार्थ चरण म्हणजे स्वरूप असा घेतला तर या ठिकाणी नित्य अद्वैत चिंतनामध्ये ते रममान होणं हे चित्ताचं ठिकाण आहे. चित्ताला कुठंतरी आलंबन पाहिजे. चित्त कोणत्या तरी आलंबनाशिवाय राहू शकत नाही. चित्त कोणत्या ना कोणत्या आकाराचं होतं. चित्त हे एक प्रकारचं भूत आहे, त्याला काही ना काही काम पाहिजे. तेव्हा ठाव देई चित्ता, कोणता ठाव दे ठिकाण दे तर पायापाशी राखे, पायाजवळ ठेव. आणि पायाजवळ ठेवण्यासाठी आमच्या ज्या वृत्ती आहेत त्या अनंत बुद्धीचे तरंग आणि क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तो होय बाधक. एकदा शब्दाकार, एकदा स्पर्शाकार, एकदा रूपाकार, रसाकार अशी वृत्ती अनेक प्रकारची होत राहते. तेव्हा त्या सगळ्या वृत्तींना जर आपल्याला या ठिकाणी निग्रहित करायचं असेल तर त्या चित्ताला कुठंतरी आलंबन दिलं पाहिजे. आणि ते आलंबन म्हणजे एकमेवा द्वितीय तुझ्या स्वरूपाचं चिंतन. आणि त्या ठिकाणी त्या चित्ताला कायमचं स्थान दे. ठाव दे म्हणजे स्थान दे. कुठं चित्ताला स्थान दे आणि ते कुठं ठेव, राग तुझ्या पायाजवळ ठेव. आणि सकळ वृत्तीशी अखंड म्हणजे नित्य आणि निरंतर ते चित्त तुझ्याच ठिकाणी राहील असं कर. आणि ते चित्त म्हणजे काय तर ते चित्त ही एक चिंतन करणारी अंतःकरणाची वृत्ती आहे. परंतु वृत्ती ही म्हणजे अंतःकरणाचा होणारा परिणामरूप असणारी जी वृत्ती आहे. प्रत्येक वेळेला अंतःकरण वृत्ती ही कोणत्या ना कोणत्या इंद्रियाच्या द्वारा बहिर्मुख धावत असते. परांच खानी व्यतुर्णत स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्मन असं वेद सांगतो. त्याप्रमाणे हे वृत्ती बाहेर धावतात. पण याला असं मला वाटतं की आता आड उभा आहे नारायणा दया सिंधूपणा साच करी. तू या ठिकाणी माझ्या हृदयामध्ये प्रगट हो आणि तुझं जे सर्व ऐश्वर्य आहे, वैभव आहे, माधुर्य आहे ते सर्व माझ्या हृदयात प्रगट कर. म्हणून ठाव देई चित्ता राखे पायापाशी. आणि सकळ वृत्तीशी म्हणजे कोणती वृत्ती समजा नेत्रातून जाणारी असेल तर ती तुझ्या रूपाला पाहिजे. जर ती श्रवणेंद्रियाद्वारा बाहेर जाईल तर ते काय करील, भगवंताचं गुणानुवाद, नामसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन ती ऐकेल. अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचा अनुग्रह तू माझ्यावर कर की या ठिकाणी घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. यालाच म्हणतात की ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीची अखंडित. आणि तुकोबाराय भगवंताच्या मुखाचं अवलोकन करीत सांगतात की देवा आत्तापर्यंत हे सर्व तुझ्या कृपेनेच आमचा परमार्थ इथपर्यंत आलेला आहे. पण याच्यामध्ये काही प्रतिबंध आहेत आणि ते प्रतिबंध आमच्या स्वतःच्या बलावर दूर होणारे नाही. तेव्हा तुम्ही आमच्या ठिकाणी कोणते प्रतिबंध आहेत आणि त्याची निवृत्ती तुम्ही करण्यासाठी कसं सहाय्य करा या अभंगाच्या चौथ्या. असभय चिंता लज्जा काम क्रोध, 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 असभय चिंता चिंता लज्जा काम क्रोध. तोडावा संबंध यांचा माझा, तोडावा संबंध यांचा माझा, तोडावा संबंध यांचा माझा, तरीच हा जीवा सुख पावे माझा, तरीच हा जीवा सुख पावे माझा. तोडावा संबंध यांचा
परमार्थ साधनेसाठी प्रतिबंधक असणाऱ्या 6 दोषांचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांमध्ये सांगतात. आस, भय आणि चिंता, लज्जा, काम आणि क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. हे जे दोष आहेत मला बर्वे कळू आले. दोष काय आहेत ते मला कळून आले, पण त्यांचं निवारण करण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी नाही. म्हणून आता काय कर, तू स्वतः धावून ये आणि धरून या बाही भवहा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पाश आणि करी वास हृदयी पाहे गुंतलो नेणता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे. हे सर्व या अभंगामध्ये जणू काही तुकोबारायांनी मागणं केलं की आस मला आशा नको. कारण काय आहे, आशा ते करीते बुद्धीचा ते लोप. आशा निर्माण झाली की ती आशा उपजली भगवंताशी आणि नीच वामनत्व आले त्याशी. त्या वामनाला देखील या ठिकाणी नीचत्व प्राप्त झालं. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये इच्छा किंवा उत्कट इच्छा किंवा अभिलाषा हे करणं हा परमार्थातला मोठा प्रतिबंध आहे की जो परमात्म्याच्या पायाकडे जाऊ देत नाही, गेलं तर परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर राहू देत नाही. म्हणून ही माझ्या जीवनातली आस दूर करा असं सांगतात. इच्छा मला अंतःकरणामध्ये त्यांनी सांगितलं, भागवतामध्ये कोणाचं तरी मागणं आहे, त्यांनी सांगितलं की तुमची काय इच्छा आहे सांगा. त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची इच्छा उत्पन्न होऊ नये अशी माझी इच्छा आहे. विठ्ठल मनुष्याचं जीवन जे आहे बारकाईनं पाहिलं तर आपला जीवन हे कायम भयग्रस्त आहे. देश प्रतिकूल आला, काळ प्रतिकूल आला, वस्तू प्रतिकूल आलं की आपलं कसं होईल आणि काय होईल ह्यामुळं कायम भय राहतं मनुष्याच्या जीवनामध्ये. आणि भय कशामुळं होतं असं, द्वितीयाद वै भयम भवती. श्रुती सांगते जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत तुम्ही काही करा, यजिजो भजिजो पूजिजो, काही करा, परंतु तुमच्या भयाची निवृत्ती होणार नाही. आणि जर तुम्हाला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं तर अभयम जनक प्राप्तोशी. या ठिकाणी तुम्ही अभयाला प्राप्त होणार, नाही तर कायम भीतीचं गांगरलेलं गुदमरलेलं अशा प्रकारचं भारभूत वाटणारं असं तुम्ही जीवन जगाल. वेदांत सांगतो की या ठिकाणी द्वितीयापासून भय होतं. भयाचे कारण काय आहे? भय कधी होतं तर पदार्थ 2 असले पाहिजे. ते आपल्या समान सत्तेतला पदार्थ असला पाहिजे भय निर्माण करणारा. नंतर आपल्या विरुद्ध असला पाहिजे, तो आपल्यापेक्षा प्रबल असला पाहिजे, तरच या ठिकाणी आपल्याला भय होतं. परंतु ज्या वेळेला आपल्याला ह्या सर्व कृपा जीवनामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये फलीभूत होतात त्यावेळेला मत्त परतरम नान्यत किंचित असते धनंजय. आपल्या स्वरूपाहून दुसरा पदार्थच राहत नाही की जो ह्या सत्तेतला पदार्थ आहे. नंतर विरोधी कोण राहत नाही, मग त्याच्या प्रबलही कोण राहत नाही. सर्वम यद अयम आत्मा, सर्व काय आत्माच आहे असं जेव्हा कळतं तेव्हा सांगड्या भीती कोणाची, त्याला भीतीला दुसरा पदार्थच राहत नाही. तेव्हा हे भय माझ्या जीवनात नको. याच्यातून व्यंजनेने तुकाराम महाराज सांगतात, भय म्हणजे अद्वैत आत्मस्वरूप स्थितीमध्ये मला नित्य निरंतर ठेव, म्हणजे भयाची निवृत्ती कर. आणि दुसरं सांगतात, माणसाला कारण नसताना चिंता नावाचा रोग लागलेला आहे, ती चिंता नको. परमार्थामध्ये मनुष्याचा उत्कर्ष किंवा खरं उत्थान होत नाही, याचं कारण जर काय असेल तर त्याचं कारण आहे चिंता. मनुष्याला या चिंतेमुळं मनुष्याची परमार्थामध्ये प्रगती होत नाही. तेव्हा ती चिंता मला नको असं या ठिकाणी सांगतात. आपले साहित्यातले कवी तर असं सांगतात की चिता जी आहे ती जीवनात एकदाच जाळते, पण चिंता मनुष्याला पदोपदी जाळते. विठ्ठल 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 चिंतेचा नाश कसा करायचा? तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला सर्व माहीत, तुझं काय तुझं अवघे होऊ येते परिमज बाटो नये चित्ते उपासने परते नये काही आवडतं. मला एवढंच देवा माहिती आहे, तुझ्या नामाचं उच्चारण करत राहो, तुझ्या गुणांचं उच्चारण करायचं. हे दोष कसे निवारण करायचे ते तूच पहा. पण त्याच्यातून तुकोबाराय असं म्हणतात की आपल्या पंचदशीमध्ये आले, यद भावी तद भावी भावीचे न तदन्यथा इति चिंता विषग्नोयम
बोधो भ्रमनिवर्तकः. या ठिकाणी जी गोष्ट चिंतेचं औषध असं आहे की जी गोष्ट होणार आहे ती होणारच आहे आणि जी गोष्ट होणार नाही ती होणारच नाही. अशा प्रकारचं चिंतारूपी विषाला विषरहित करण्याचा किंवा त्या विषयाची निवृत्ती करणारा मार्ग एकच आहे. जे होणार आहे, आपले लोक पण म्हणतात, ज्यांना परमार्थ माहीत नाही ते म्हणत जे व्हायचं ते होतंच, मग कशाला चिंता करा, असं आहे. पण असं होतं की असं जरी आपण म्हणलो तोंडाने पण प्रत्यक्ष चिंता जात नाही आणि त्याच्यासाठी देवा तुझंच सहाय्य लागतं. विठ्ठल 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 आस भय चिंता. आणि दुसरं एक आहे परमार्थामध्ये या ठिकाणी लज्जा, म्हणजे लाज. लाज म्हणजे लाज कशाची असावी? निषिद्ध कर्म करण्याविषयी जे त्या मनुष्याला लज्जा अंतकरणात असावी, परंतु माणसांना त्याच्याविषयी लज्जा वाटत नाही. याच्या ठिकाणी आपलं जे काही मोठं व्यक्तिमत्व आपण उभारले त्याची कुठेतरी लोकांच्यामध्ये कायमची प्रतिष्ठा राहावी. वास्तविक ओक तैसा लोक कदा धरवे ना, अशा प्रकारची स्थिती आहे. पण लोकांनी आपल्याला कायम चांगलं म्हणावं अशा प्रकारचं वाटत असतं. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की या ठिकाणी लज्जा जी आहे, तुकाराम महाराज असं सांगतात, लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरापे. पोराला वाकले दाखवतो बोलतं. एक मनुष्य सांगतो, माझी ती पाठ नाही, तो एकदा आम्ही गेलो, आपले पारमार्थिक आहे, परंतु त्यांनी आपली लहान मुलगी घेतली होती छोटी आणि तिच्याबरोबर गवळण म्हणत होते. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, वातत भेटला सावला, असं तिच्या बोबड्या बोलाप्रमाणे म्हणत होते. आता तुम्ही सांगा, ही परमात्म्याची प्रार्थना होईल का हा मोहाचा आकार वृत्ती धारण करील? विठ्ठल विठ्ठल हे जे आपण म्हणतो ना की गाऊ नाचू विठो तुझा, करू अनुवाद, जिकडे पाय होई तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखील लोचनी विटे सहित पावले. हे भजन करताना लुब्धली नादी लागली समाधी, असं जे आनंद आहे हे वैषयिक लोकांना, पामर लोकांना, जरी ते तथाकथित मोठ्या उच्च पदवी विभूषित असले तरी हा आनंद त्यांना कळत नाही. त्यामुळं त्यांना लाज वाटते. हे माऊली त्या भागवत सांगत होते, त्या भजनामध्ये रंगले. ते लोक म्हटले, हा इंजिनियर माणूस आहे आणि हे भजनात काय एवढं त्याला रस आहे? विठ्ठल 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 ही जे काही लज्जा आहे ती लज्जेचा भाव माझ्या अंतकरणामध्ये नको. आणि तिसरा गोष्ट सांगतात काम. काम शब्दाचा अर्थ आहे इदम मेषात, इदम मेषात, इतिच्छा काम शब्दिता. किती मिळालं तरी ते काय आहे? अपुरच आहे. त्या ठिकाणी तो काम कधी तृप्त होणारा नाही. शास्त्रकार सांगतात की जसं हविषा कृष्णवर्तमेव जातो न जातो कामा हा कामानाम उपभोगेन शाम्यती. कामनेचे विषय मिळाले म्हणजे त्या ठिकाणी कामना कधी नष्ट होत नसते. उलट जसं जसं त्या अग्नीमध्ये घृत टाकावं तसा अग्नी भडकतो. तैसा भोगी काम वाढे का इंधने आगीशी हका कचडे. अशा प्रकारचा हा जो काम आहे तो काम हा सर्वात मोठा. काम येश क्रोधयेश रजोगुण समुद्भहा महाशनो महापापमा विद्येनम यह वैरिनम. ह्या काम आणि क्रोध हे फार मोठे वैरी आहेत. म्हणून म्हणतात हे हा जो काम आहे हा कामसुद्धा तुकाराम महाराजांचं देवाकडं पाहत असताना तुमचा सगुण साक्षात्कार झाला. तुमच्याकडून मला या ठिकाणी तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग असं मला ही अनुभूती पण प्राप्त झालेली आहे. असं जरी असलं तर उरले उपाधी कारणे ते त्वा विचेले दर्शने. आमचं जीवन जे आहे ते जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखात जावं आणि त्यासाठी तृप्तिदीपामध्ये काय सांगितलं? आत्मानं चेद विजानियात अयम अस्मी ती पुरुषा किमिच्छन कस्य काम
कामाय शरीरम अनुसंजरे. जर त्या मनुष्याला कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे ज्वर बाधती कैसे. या ठिकाणी जर त्या मनुष्याला मी आत्मा आहे, तो आत्म्याचं स्वरूप त्याला कळलं तर त्याला हे काम क्रोध आदी ज्वर बाधतीलच कसे. याचा अर्थ तुम्हाला आत्मज्ञान प्रदान केलेला आहे, त्याचा योग झालेला आहे, त्याचा क्षेम करण्याचं सामर्थ्य तू मला प्रदान कर. विठ्ठल 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 आस भय चिंता लज्जा काम आणि क्रोध. क्रोध तर असा आहे की एखादी प्रतिकूल वस्तू पाहिली की मनुष्याच्या अंतकरणात जी ज्वलनात्मिका जळाऊ वृत्ती होते त्याला क्रोध असं म्हणतात. तर ही जी वृत्ती आहे, जर आपल्याला एखाद्या विषयी क्रोध आला ना, आपण आपल्या घरी असतो, तो त्याच्या घरी असतो, तो शांत डराडूर झोपलेला असतो आणि आपल्याला मात्र या अंगाच्या त्या अंगावर व्हावं लागतं. म्हणून हा क्रोध नावाचा शत्रू आहे, पहिल्यांदा ज्याच्या अंतकरणात उत्पन्न झाला त्याला निश्चित जाळतो. दुसऱ्याला जाळलं तर प्रत्यक्ष कृतीनं होईल, नाही तर तो सुखरूप असतो. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात कधी कधी करमणुकीला सुद्धा नको, तोडावा संबंध यांचा माझा. यांची पूर्णपणे काडीमोड व्हावी माझी त्यांच्याबरोबर. मला हे दोष, हे जे शत्रू आहेत हे माझ्या पुढं कधीच येऊ नये. तोडावा संबंध यांचा माझा. आणि मग पुन्हा म्हटलंय अजून काय मागायचं का. तुकाराम महाराज म्हणे तुम्ही किती वेळा म्हटलं तर मी हेच म्हणे. पहिल्यांदा चकार आहे, तोच चकार माझा कायम राहील. तो 5व्या चरणात सांगतात मागणे ते कहेची आहे आता. 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 नाममुखी संत संग देई. नाममुखी संत संग देई. नाममुखी संत संग देई. तरीच हा जीव सुख पावे आता. तरीच हा जीव सुख पावे माझा. नाममुखी संत संग दे. नाममुखी संत संग दे. नाममुखी संत संग दे. तरीच हा जीव सुख पावे माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा. मागणी ते कहेचे आहे आता. नाममुखी संत संग दे. तुकोबारायांना परंपरा आलेली आहे, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. त्यामुळे त्या चरणसेवेच्या आड येणारे प्रतिबंध, त्या प्रतिबंधाची निवृत्तीची साधनं सगळी तुकोबारायांना ज्ञातच आहे. फक्त या ठिकाणी भगवंताला त्याच्याकडून सहाय्याची अपेक्षा करतात. आणि हे सगळं तू जर या ठिकाणी आम्हाला सहाय्य केलं तरच ह्या गोष्टी घडणार आहे. आमच्याजवळ हे सामर्थ्य नाही. अशी ज्याला प्रपन्नता किंवा शरणागती तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की मागणे ते एक हेचे आहे, हेच मागणं आहे. आणि ते कोणतं तर नाममुखी संत संगदी. याच्यातून जे पारमार्थिक साधक आहेत त्या सर्वांसाठी एक साल कुठे आपण जर थकलो, भागलिया मज वाहतील कडी त्यांचे आणि जोडे सर्व सुख. संत संगतीचा आश्रय करावा. आणि संत संगती रस्त्यावर पडलेली नाही. ते या ठिकाणी ज्या वेळेला संतांची संगती उपलब्ध नाही तेव्हा मुखी नाम दे. माझ्या मुखात नाम असू द्या. कारण नाम जे आहे तर ते नाम असं अमोघ साधन आहे की सर्व साधनांचे सार. आणि भवसिंधू उतरी पार. त्या नामाचा महिमा इतका आगाध आहे की त्या नावाच्या महिम्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून आम्हाला कोणती परिस्थिती असू द्या पण आमच्या मुखात नाम आणि संतांची संगती आम्हाला द्या. आता काय,
आता तुकाराम महाराज म्हणतात की देवा अजून एक मागायचं राहिलं आणि ते खूप महत्त्वाचं आहे असं म्हणतात. ते फार सर्वात ही साधनाचा संभार माझ्याकडं आला नाही तरी चालेल. म्हणजे मी तुला दोष देणार नाही, पण एक मात्र तुला माझ्यासाठी फार महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू का म्हण नको, तू का म्हण नको, वर पंग देवा, तू का म्हण, तू का म्हण नको, तू का म्हण नको, वर पंग देवा, तू का म्हण नको, तू का म्हण नको, तू का म्हण नको, वर पंग देवा, तू का म्हण नको, म्हण नको, तू का म्हण नको, वर पंग देवा, देवा देवा तू का म्हण नको. ह्या भीमाची सेवा भावजूत, ह्या भीमाची सेवा भावजूत, तरीचा तरीच हा जीवा, तरीच हा जीवा, सुख पावे माझा, तरीचा जीवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, तरीच जीव, जीव, सुख पावे माझा, सुख पावे माझा, तरीच तरीच हा जीवा, तरीच तरीच. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध. मला जीवनामध्ये खऱ्या परमार्थामध्ये किती माझी आगेकूच झाली याच्यापेक्षाही माझ्या जीवनामध्ये आत एक आणि बाहेर एक, किंवा लोकांना दाखवण्यासाठी जे काही परमार्थाचं बाह्य केलेलं आडंबर, त्याला वरपांगी परमार्थ तुकोबाराय म्हणतात. हे वरपंग नको, हे माझ्या जीवनात कधी, म्हणजे वस्तुस्थितीनं या ठिकाणी हे वरपंग परमार्थ करणारे जे लोक आहे ना, त्यांचा समाजामध्ये गवगवा होतो. स्वामी महाराज सांगायचे, सिद्धाला कोणी विचारत नाही, किरकोळ साधना करणाऱ्याला देखील लोक समाजामध्ये डोक्यावर घेतात, कारण सिद्ध शब्दाची शक्तीच सामान्य माणसाच्या लक्षात नाही. म्हणून जे वरपांगी करणारे आहे, तर असा वरपांगी परमार्थ मला माझ्या जीवनात कधीच घडू देऊ नको असं सांगतात. मला वाटतं भवभूतीचा कोणाचा श्लोक आहे की या ठिकाणी की मनस्य एकम वचस्य एकम कर्मण्य एकम महात्मनाम, वचस्यान्यत मनस्य अन्यत वचस्य अन्यत कर्मण्य अन्यत दुरात्मानाम. जे दुष्ट लोक असतात त्यांचं बोलणं वेगळं, करणं वेगळं आणि मनात वेगळं, आणि ज्यांचं वचनही एकच आहे, मनातही तेच आहे आणि कृतीत आहे, हे महात्म्य आहे. तेव्हा असं महापुरुषांचं जीवनशैली ती माझ्या अंतकरणामध्ये तू प्रादुर्भूत कर असं तुकाराम महाराज सांगतात. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एकदा ब्रह्मदेवाची सभा भरली होती आणि त्या ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये एक सोवळं घालून एक व्यक्ती आली आणि ती आल्यानंतर हातात दर्भ आणि त्या याच्यामध्ये जल पात्रामध्ये आणि असं सारखं शिंपडत चालले. त्या चोपदारांना वाटलं की या अर्थी अशा प्रकारचा मनुष्य कोणतरी थोर मनुष्य आहे, म्हणून त्यांना ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये जाऊ दिलं. जाताना त्या ब्रह्मसभेतल्या अनेक देवतांना देखील त्यांनी तुडवलं आणि त्या लोकांना वाटलं ज्या अर्थी असं जातं त्यात हे कोणी महान महापुरुष आहेत, ते आता ब्रह्मदेवाच्या दिशेने गेल्यानंतर त्यांनी विचारलं नाही, ते साक्षात व्यासपीठावर गेले आणि ब्रह्मदेवाच्या मांडीवर बसले. आणि ब्रह्मदेवाला वाटला हे एवढा कोण आला आणि हा मांडीवर बसला. त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं तर म्हणला येतो बेचारा दंभ आहे. विठ्ठल दंभ शब्दाचा अर्थ टीकाकारांनी दिला धर्मध्वजित्व. आपल्याजवळ अंतकरणात धार्मिक कोणत्या भावना नाही, पण लोकांच्या साठी ती दाखवायची.
तर असा हा वरपंग परमार्थ माझ्याकडून कधीच घडू नये असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याच्यासाठी तू सहाय्य कर. मला दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुकतो नारायणा, आता मज आईशे करी तुझे पाये चित्ती धरी. उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावं, आणि तुका म्हणे आता लाभ नाही या परता. म्हणून तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केश राजा कळ आले. ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित. आस भय चिंता लज्जा काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते कहीचे आहे आता, नाममुखी संत संग देई. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केश राजा कळू आले. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं माध्यम करून यथाशक्ती यथामती थोडंसं आपण निरूपण करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जे गुरुवर्य उपस्थित आहेत ते एक एक हिमालयासारखं अत्यंत उदात्त ज्यांचं जीवन आहे, जे सत्कार मूर्ती आहेत, ते पण या ठिकाणी एक महानुभाव अशाच प्रकारचे महापुरुष आहेत. तेव्हा ह्या सगळ्यांचा आजचा जो कार्यक्रम आहे हा याला थोडा उशीर लागला. त्याचं कारण आपले परमवंदनीय प्रातस्मरणीय भास्करगिरीजी महाराज ह्या कार्यक्रमाला निघालेले आहेत, परंतु काही त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं ते वेळेवर येऊ शकत नाही. या ठिकाणी गुरुवर्य बाबा नाना अधिक वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध ह्या सर्वांना फार वेळ थांबवणं उचित नाही. म्हणून या ठिकाणी ठीक आहे ना, त्या आता आपला हा जो कार्यक्रम आहे आपण पूर्ण करून कार्याला आरंभ करू. आणि हा सत्कार मध्ये बाबा आले तर गोष्ट ठीकच राहील. तर तेव्हा आता हा कार्यक्रमाला आपण आरंभ करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की जय. सर्वांनी खाली बसून सर्व टाळकरी मंडळी खाली बसतील शांत चित्ताने. आवाज न करता टाळांचा आपण कृपया खाली बसावं विनंती आहे. या ठिकाणी सर्व वारकरी मंडळींना